आता हा व्हिडिओ माहेरी गेले होते तेव्हाचा आहे. आणि मग आता आम्ही तर एक वेळेस गेला होतात गंगेला आंघोळ करायला. मग म्हणलं आता आई ते जायचे राहिले होते, आई नाही केली होती पण माझ्या बहिणी आल्या होत्या. मग त्या काही गेली नव्हती, ती छोटी बहीण आणि दिदी गेली होती कारण तिचं गाव जवळ आहे, त्यामुळे सगळेजण निघाले होतात. मग आता हे किती चांगले हे झालेत बघा. आता थोडेसे रस्त्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं असं आहे. तर शेतकऱ्यांनी सगळे शेतं कसे स्वच्छ करून ठेवलेत, फक्त आता पाऊस पडण्याची वाट बघायलेत ते. पाऊस पडले की मग पेरणीला सुरुवात. आता इथं हा व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे इथं एक गजग्याचं झाड दिसलं मला आणि अगदीच लहानपणची आठवण झाली. कोणाकोणाला ते गजुगे माहीत आहेत, आम्ही तर खूप खेळायचो. त्याचे झाडं असतात ते आणायचे, एवढं काटेरी झाड असते किंवा त्याच्या ते वरचे जे आवरण असते त्याच्यातून ते काढायचे असते, म्हणजे शिंपल्यातून मोती काढतात त्या प्रकारे ते गजगे काढायचे असतात. आणि तरी जायचं, काटे मोडले तरी हाताला काही हरकत नाही, असं काही करायचं आणि मग ते खेळायचं. आता गोट्या वगैरे हे तर तेवढं काही भेटायचं नाही खेडेगावात, आणि विकत घेऊन कोण देणार आपल्याला. पहिलंचं म्हणजे पूर्वीचं कसं होतं. मग असंच मग इथं आता तर बघा, इथं मी थोडंसे शेतांचे व्हिडिओ घेतलेत कारण इथं पूर्ण काळेफट शेतं करून ठेवले होते. आता फक्त पावसाचीच वाट बघायला पेरण्यासाठी. त्याच्यानंतर मग दिदीच्या घरी गेलात आम्ही सगळेजण, कारण तिचं गाव वाटतच लागते. आता आम्ही भोगावला जाणार होतात, तिथं मारुती आहे, दक्षिणमुखी मारुती, आणि गंगा आहे खूप मोठी. आता हे अधिक मासामुळे तिथंच गंगाचं स्नान करण्यासाठी जाणार होतात सगळे. मग इथं आता दिदीच्या इथं गेला, तिथं हातपाय वगैरे धुतले आणि तिनं आत्ताच म्हणजे नवीनच घर बांधले. मग तिथला थोडासा शूट घेतला, तर तिनं झाडं वगैरे खूप छान लावले. तर मग थोडंसं आता तिथं काही मोह आपल्याला आवरतच नाही व्हिडिओ म्हणलं की. आणि खरंच खूप छान तिनं असं अगदीच म्हणजे संस्कृतीत आपल्या असल्या म्हणजे जपून, तर इथं काय म्हणावं काही सुचत नाही मला, अशा प्रकारे घराची सजावट केली आहे. कारण फोटो वगैरे सगळे देवांचे ते लावून, आणि खूप एवढी क्रिएटिव्ह आहे ना माझी दीदी. आता जे हे स्टँड दिसत आहेत ते तिनं घरीच तयार केलेत. आता ते साचा वगैरे तिच्याकडं होता वाटते, त्याच्यात ते साचाही काही विकत आणलं नाही, जे एवढं साहित्य अवेलेबल आहे आपली जी इलेक्ट्रिक शेगडी आहे त्यामध्ये ते टाकून मग पाईप वगैरे ते सगळं काय करून अशा प्रकारे तिनं आता हे साचे तयार केलेत, स्टँड तयार केलेत. तिला खरंच खूप आवड आहे आणि क्रिएटिव्ह पण आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टी ती सारखं करतच असते आणि खरंच खूप सुंदर पद्धतीनं घर सजवले. आता हा त्यांचा हॉल आहे आणि हे एवढं छान वाटत होतं हॉलमध्ये. आता डिटेल काही एवढा व्हिडिओ घेतला नाही मी, सगळंच मग आपला व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं. त्याच्यानंतर मग तिथं चहा वगैरे घेतला आणि निघालोत. आता तिच्या गावापासून एक 5 ते 7 किलोमीटर आहे भोगाव, त्याच्यामुळे वाटेत आणि मेन म्हणजे तिच्या गावावरूनच जावं लागते. मग तिला यायचं होतं आणि परत मग तीही माहेर येणार होती आमच्यासोबत. असंच मग इथं आता आलात आम्ही भोगाव या ठिकाणी. इथं थोडीशी हिरवळ दिसत असेल तुम्हाला, माझ्या माहेराकडे एवढं असं जास्त प्रमाणात म्हणजे हिरवळ दिसत नाही. आता उन्हाळ्यात कुठंही दिसत नाही, पण आमच्या इकडं दिसते कारण मन्याड नदी असल्यामुळं. मग त्या भोगावच्या ठिकाणी थोडंफार आहे, कारण गंगेच्या ठिकाणी असल्यामुळं असेल कदाचित, थोडीशी हिरवळ आहे. आता ही गंगा आहे, इथंच आम्हाला तांगोळी वगैरे करायचे होतात. मग फायनली इथं येऊन आम्ही पोहोचलात भोगावच्या ठिकाणी. आणि तुमच्यासोबत असं कधी झाले काय, आधी पोटोबा आणि मग विठोबा. आमचं तर आज असंच झालं, खाली गंगावरती आंघोळ करायला गेलात आणि तिथं 2 तास कसे गेले आम्हाला काही समजलंच नाही. पाण्यामध्ये 2 तास लागले आम्हाला जवळपास. सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या. लेकरं तर पाण्यामध्ये गेल्यास काही निघायचं नावच घेत नव्हते. साधं आपण घरी जर टोपल्यात किंवा बकेटात पाणी दिलं तर त्याला लेकरं 1-1 तासभर खेळतात. आता तर इथं एवढं पाणी, त्यातल्या त्यात इथं जायची यायची पण चांगली सोय आहे आणि 2-3 ठिकाणी घाट आहेत, त्याच्यामुळे जिथं गर्दी नाही तिथं आम्ही गेलो. कारण आमचाच आधीच एवढा गर्दा, जवळपास आम्ही 10-12 माणूस, आणि मग तिकडं तेवढ्या गर्दीत गेलं तर सगळं काही विस्कळीतच व्हायचं. म्हणून आम्ही जिथं गर्दी नाही त्या घाटावरती गेलात. आता इथे 3 घाट बनवलेले आहेत, त्याच्यामुळे जो मेन घाट आहे तो आम्ही सोडूनच दिला यावेळी. आता मागे फळ्याला गेला होता तेव्हा त्या मेन घाटावर गेला, तिथं एकच घाटही आहे. तर मग तिथं थोडासा गोंधळ झाला, एवढं काय असं मनासारखं झालं आहे. पण आज आम्हीही एवढं एन्जॉय केलं पाण्यामध्ये. अगदीच आम्हीसुद्धा 2 तासाच्या जवळ होतात, छोटे छोटे लेकरं होते तरी गेलात आता पाण्यामध्ये सगळेजण. आणि लेकरांनासुद्धा आंघोळी घातल्या. लेकरं तर बाहेर काही निघायचं कामच नव्हतं. थोडंफार इथं शेवाळ झालं होतं, पण आपल्या खबरदारीनं आम्ही गेलात आणि खरंच खूप छान प्रकारे गंगेची आंघोळ केली. आता जवळपास 8-9 वर्ष झाली ही गंगा अशीच वाहते. म्हणजे थोडीफार मध्ये कोरडी पडली होती, मध्ये जो 4-5 वर्ष पाऊस झाला नाही तेव्हा, पण आता सध्या तरी अशी तुडुंब भरून वाहते ही गंगा. आणि गोदावरी नदी आहे ही, आता असं म्हणजे गंगाच म्हणतात आमच्या इकडं तरी. मग आता हीच आहे जी मेन नदी आहे. आपल्या फळ्याला पण हीच वाहते आणि मग इथं ही भोगावला पण हीच नदी आहे, गोदावरी नदी. खूप अशी विस्तारित नदी आहे, आता तुम्हाला हे काही वेगळं सांगायची गरज लागणार नाही. मग आता गंगेचं पाणी खरंच किती स्वच्छ असते आणि कमाल आहे, कारण वाहतं पाणी होतं त्याच्यामुळं.
त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या आंघोळी ते झाल्या. आम्ही विचार करत होतात नेमकं कुठं हे करावं कुठं ते करावं असं करत करत मग सगळ्यांच्या आंघोळी ते झाल्याच्या नंतर डायरेक्ट देवाचं दर्शन न होता आधी आमचं जेवण झालं. कारण आम्हाला एवढा वेळ लागला की तिथं भोगावलं. म्हणजे तसं तर दररोजच असतो, भंडारे होतात तिथं खूप मोठे मोठे, म्हणजे रोट म्हणतात त्याला, जेवणं वगैरे मग असं हे काही. आता आजही होता आणि खूप मोठा कार्यक्रम असतो तिथं आणि रोटाच्या दिवशी खूप सारी पब्लिक असते. मागे एक वेळेस गेला होतात आम्ही, तेव्हा एवढे काही लोक नव्हते. म्हणजे कार्यक्रम होता की नाही मला माहिती नाही, पण थोडंसं आम्हालाच जायला उशीर झाला. अगदी 4 वाजले. 2पर्यंत हे रोटाचं जेवणं वगैरे सगळं काही होऊन जातं इथं. आणि आता गंगेच्या बाजूचा हा परिसर आहे आजूबाजूचा, आणि खूप खाली आहे गंगा आणि वरती मंदिर आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, भरपूर उंच आहे. आणि त्याचं आता खूप छान छान करत आहेत. बहुतेक आता जो ती आपल्याला लांब असं बांधलेलं थोडंसं उंच दिसाले त्या ठिकाणी महादेव बसवणार आहेत असं म्हणालेत. पण आता बघूत पुढं काय होते ते. आणि आम्ही नेहमीच जातो, त्यामुळे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पुढे आता भरपूर वेळेस बघायला भेटेलच. कारण माझ्या माहेरापासून अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. आणि दीदीच्या गावाला गेलं की मग तिथं जायचा मोह काय आवरतच नाही. त्याच्यामुळं निसर्गरम्य ठिकाण आहे. आता इथे छोटे छोटे अशा महादेवाच्या पिंडी ते केलेल्या असतात. हे आता एवढं इथं वर असण्याचं कारण म्हणजे गंगाचं पाणी इथं असतंय, नदीचं पाणी एवढं वर असते. कधी कधी तर ह्या लास्टची जी पायरी दिसत आहे त्या पायरीपर्यंत पाणी येतं आहे. एवढी तुडुंब वाहते पावसाळ्यात गंगा. आता सध्या उन्हाळा असल्यामुळं पाणी कमी झाले, नाहीतर ही जी डिकमाळ दिसत आहे डिकमाळीपर्यंत कधी कधी पाणी राहते. आणि ते जे महादेव नंदी दिसायलेत ते सुद्धा पाण्याखाली जातात एक एक वेळेस. आणि मग ते पहिलं असंच एवढंच पाणी राहायचं, त्याच्यामुळंच मग तिथं वरती बसवलेत. कारण कोणीही गंगेच्या ठिकाणी महादेवाचा म्हणजे पूजा वगैरे केली जाते असं सगळेजण, आणि ते शुभ मानले जातात. गंगाच्या जर कडला महादेवाची पूजा आपण केली तर. मग आम्ही पिंड वगैरे केली होती आणि धोंडेदान केलं मग गंगलाही आईने ते. आता आमचं तर मस्त पाण्यामध्ये एन्जॉय चालू होता, दुसरं बाकी काही आम्ही केलंच नाही. तरी केली थोडीफार पूजा वगैरे, दर्शन वगैरे घेतलं. आणि आमचं आज सगळं उलटच झालं. असं नेहमी कसं करता, खाली गंगेला जाऊन हातपाय धुवायचे. आता सारखं सारखं काय आंघोळही करत नाहीत आम्ही. हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर मग वरती येऊन दर्शन घ्यायचं. आणि जर असेल तिथं भंडारा वगैरे चालू जेवणाचं तर मग जेवण करायचं. पण यावेळेस तसं झालं नाही. तसेच आमच्या अंग सगळं काही ओलोच होतं आणि मग तसंच लगेच जाऊन जेवायला बसलं. कारण तिथं आता पंक्ती बसत होत्या, मग सेपरेट आपल्यालाच बसायलाही वेगळंच वाटते. आणि त्यातल्या त्यात आमच्या पाहुण्यांचाच रोट होता इथं. मग सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केले. आणि खरंच देवापासला कुठलाही प्रसाद राहू द्या एवढा छान होतो. आणि इथलं मस्त जेवण हे एवढं असं म्हणजे चविष्ट झालं होतं, सगळ्यांनाच आवडलं. आणि त्यातल्या त्यात आम्हाला खरं म्हणजे लागल्या होत्या भुका. कारण तिथं गंगेच्या तिथं 2 तासांनी घरून जाताना कोणाला एवढं काही चांगलं असं जेवण वगैरे होत नाही, गडबडीतच जायचं असतं. एवढे सगळे लेकरं पसारा सगळं काही आवरून म्हणलं की मग तिथं मस्त जेवण होतं. आता यात आणखी 2 आयटम होते, धोंडा आणि भाजी होती. मग हे व्हिडिओ मी आधीच घेतला होता त्याचा, मग मला काही घ्यायचं तेवढं हेही झालं नाही, कारण जेवणावरच ताव मारला होता आम्ही त्याच्यामुळं. असंच मग आता हा आजूबाजूचा परिसर आहे, खूप मोठं सभागृह आहे इथलं मंदिराचं. मागच्या बाजूलाही ते खूप छान केले त्यांनी. म्हणजे जी देणगी दिली जाते त्याच्यातूनच हे करतात, पण मस्त करतात इथं. म्हणजे जे तिथली कमिटी आहे त्यांनी खरंच खूप छान सोय आहे तिथे येणाऱ्या जाणाऱ्याची, सगळ्यांसाठी पिण्याचं पाणी वगैरे सगळीच काही सोय आहे. मला वाटतं ज्या ठिकाणी म्हणजे गंगा किंवा असं पाण्याचे जास्त स्रोत आहेत त्या ठिकाणी सोयच असते देवाची. कारण सगळं काही पाण्यावरच असतं अवलंबून. तिथली स्वच्छता म्हणा किंवा मग असं प्यायच्या पाण्याची सोय वगैरे, तर तिथंच गंगेवरतीच तिथल्याच पाण्यावर फिल्टर बसवलेलं आहे म्हणे तिथं, आणि मग तेच पाणी प्यायला आहे असं मग इथं आता सगळीकडे आम्ही मस्त फोटोशूट वगैरे केले. आता व्हिडिओ ते घेतले. आणि इथून वरतून एवढा सुंदर व्ह्यू येत होता या खिडकीतून, मागे गंगा आणि मग इकडं असं सगळीकडे हिरवळ वगैरे. मग तिथं थोडासा आता व्हिडिओ घ्यायचा काही मोह आवरलाच नाही. मग तिथंही थोडासा व्हिडिओ घेतला मी. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचे फोटो वगैरे काढले. आणि मग आत्ता निघाला होतात आम्ही दर्शनासाठी. सगळं झाल्याच्या नंतर लास्टला झालं आज खरंच आमचं, आधी पोटोबा आणि मग सगळंच झाल्याच्या नंतर विठोबा असं काही काम झालं आमचं. सगळं झाल्याच्या नंतर मग गेलात आम्ही दर्शनासाठी. आता इथं साफसफाई वगैरे तिथली चालूच असते. तिथं सारखं कोणी ना कोणी म्हणजे त्या गावात ठरवलेलंच आहे वाटते की असं साफसफाई वगैरे करायचं. आता मग इथं प्रसाद वगैरे सगळं काही घेतलं मग, आणि नंतर तिकडं गेलात. मग सगळं काय उलटच झालं होतं आज. आणि नंतर मग मेन तिथं मंदिराच्या ठिकाणी गेलात. आता इथून ही मंदिराचं मेन हे आहे, मोठं असं मंदिर आहे, खूप मोठं. मग कमानी वगैरे 2-3 ठिकाणी आहेत. आणि खरंच खूप निसर्गरम्य ठिकाण आहे हे. असं छान वाटत होतं मस्त, कारण पाण्याच्या कडेला असल्यामुळं
हे पाहिजे आता हे एवढे भांडे आहेत अभिषेकासाठी वापरली जाणारी. आता काही लोकांनी दान दिलेले ते भांडे आहेत, मग ते असे एकत्र करून ठेवतात म्हणजे अभिषेक वगैरे करताना सगळं काही सोपं जावं म्हणून. गंगाचं पाणी आणायचं आणि देवाला दररोज अभिषेक केला जातो. मग आता इथं वरती बायांना तर काही जायला म्हणजे जमत नाही, बायावर जातच नाही तिथं, असं लिहूनसुद्धा आहे तिथं महिलांनी वर जाऊ नये म्हणून. आणि आगंतुक जर कोणाला माहिती नसलं नवीन तर ते सगळे एकदा तर असंच झालं, सगळे ओरडतच होती ती बाई वर गेलं ना, म्हणजे माहिती नसणाऱ्याला हे नसते शक्यतो. पण इथं बायकांना वर प्रवेश नाहीच आणि मग त्यामुळंच खालूनच दर्शन घ्यावं लागते. आम्ही घेतलं. मग मी माझ्या भावाला सांगितलं मधले व्हिडिओ आणायला. मग मी नसं मारुतीचं दर्शन आता मीही व्हिडिओमार्फतच केलं आम्हीही, कारण आम्हालाही माहिती नाही वरती म्हणजे नेमकं मंदिर गाभाऱ्यात कसं आहे ते वगैरे, कधी गेलाच नाही, जायला परमिशनही नाही. इथं सुंदर असं रामायणाचे मस्त चित्रीकरण केलेलं आहे. असा तर सगळं काही डिटेलच व्हिडिओ केला नाही, कारण खूप सोयरे धायरे पाहुणे रावळे असलं की आपल्याला कसं वेगळंच वाटते. आपण स्वतः मोबाईल हातात घेऊन मग थोडासा बहिणीच्या मुलांनी इथं व्हिडिओ केला होता, मग तोच मी यामध्ये ॲड केला. आता लेकरं तेवढा असा काही व्हिडिओ प्रॉपर आपल्यासारखा करत नाहीत, थोडाफार कॅमेरा हलतोच, असं तुम्ही ते समजून घ्याल अशी आशा आहे मला. आणि खरंच खूप छान झालं. आता माहेरी 2 दिवस गेला तर दोन्ही दिवस फिरण्यातच आले. मग शॉपिंग वगैरे थोडंसं एका दिवशी आणि मग एका दिवशी हे मेन असं देवदर्शन झालं, पण खूप छान वाटलं. आणि मग असंच हे सगळं झाल्याच्या नंतर सगळं आवरल्याच्या नंतर निघालो होतो आम्ही आणि निवांत असं दर्शन सगळं काही व्यवस्थित झालं. त्यातल्या त्यात मेन म्हणजे आपलं जेवण झालं. जेवण झालं की अर्धा जीव आपला भांड्यात पडतो, म्हणजे कसं घरी जाऊन करायचंही हे होत नाही आणि मग पोटात भर असली की आपल्याला फिरायलाही चांगलं वाटतं. त्याच्यामुळंच मग इथं आता थोडंसं येते वेळेसही ॲटोत बसायच्या आधी इथला आता गंगाच्या काठचा व्ह्यू घेतला आणि मग सगळेजण आता निघालो. आता वातावरण असं झालं होतं की लगेच आता पाऊस येईल की काय असं वाटत होतं. थोडंफार वारंही सुटलं होतं आणि ढगही पाहायला असे भरून आले होते. आम्हाला वाटलं कुठं येतानाच पाऊस येते की काय की, पण आलं नाही. आता अंतर जरी कमी असलं तरी रस्ते सगळीकडचेच कसे झालेत, सध्या तरी रस्त्यांचं काम चालू आहे, त्यामुळं जरा वेळ लागत होता. आणि ॲटोनं म्हणल्यास तर जरा जास्तच वेळ लागतो येण्यासाठी, त्यामुळं आम्हाला. आणि त्यात एक आमची पंचायत झाली, आमचा ॲटोमध्येच बिघडला. काय झालं माहिती नाही. नंतर तर मी ॲटोवाल्यानंच थोडंसं दुरुस्त वगैरे काय केलं की नंतर मग योगायोगानं चालू झालं. नाहीतर आम्ही तर सरळ निघालो होतो तसे सगळेजण पायी, पण एवढं छान वाटत होतं नाही असं पायी यायला, मस्त वाटत होतं. थोडंफार असंही आम्हाला भेटलं, म्हणजे सगळंच काही झालं एका देवदर्शनात, सगळेच अनुभव आले. त्याच्यानंतर मग मस्त असा बाहेरचा व्ह्यू घेत आम्ही आलात घरी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी.